याच्या आधी 3 व्हिडिओ मी बनवलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर आज आपण हा पॉईंट 4.3 शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन हा अभ्यासूया. ठीक आहे. याच्या आधीच्या व्हिडिओसाठी जो तुम्ही प्रतिसाद दिलेला खूप उत्तम प्रतिसाद आहे आणि जे कमेंट करत आहेत, जे वैयक्तिक प्रश्नही विचारत आहेत, खूप छान प्रश्न विचारत आहेत, त्याची उत्तरे देण्याचाही मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर सुरू करूया. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. जी वैदिक संस्कृती होती त्यामध्ये ह्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की त्यांचा प्रमुख व्यवसाय जो होता हा शेती होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. अनेक बैल जुंपले जायचे. आता सध्या नांगरताना आपण 2 बैलाने नांगरट करतो, शक्यतो ट्रॅक्टरनेच नांगरट केली जाते. पण आधी हे जे बैल होते हे जुंपलेल्या अनेक बैल एका नांगराला जुंपले जायचे आणि नांगरट केली जायची. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. तर जे काही नांगर आहे त्याला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय याचाही विचार केलेला आढळतो. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करताना अथर्ववेदामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या अडचणी लोकांना जगताना येतात आणि जे दुःख असतं किंवा ज्या दुखण्यावरती उपाय हे केलेले आढळतात. तर याच्यामध्ये बघा, पिकावर पडणारी कीड आणि त्यावरती उपाय याचाही उल्लेख अथर्ववेदामध्ये केला जातो. आणि अथर्ववेद हे नाव कावर पडलेलं आहे तर अथर्व ऋषीमुळे हे नाव देण्यात आलेलं आहे. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असत. आजही आपण खत म्हणून शेणाचा उपयोग करतो, पण रासायनिक खताचा उपयोग सध्या जास्त प्रमाणात आहे. पण सुरुवातीला खत म्हणून हा शेणाचा उपयोग केला जात असत. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. तर जे वैदिक काळ आहे त्यावेळी, आताही या प्राण्यांना खूप महत्त्व आहे, तसंच त्याही वेळी या प्राण्यांना खूप महत्त्व होतं. कोणता? घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व ते लोक देत होते. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. विनिमय म्हणजे काय हो? विनिमय म्हणजे देवाणघेवाण. एकमेकांना आता सध्या काय करतो आपण? पैसे देतो की मला जर समजा 1 किलो साखर पाहिजे तर जो काय भाव आहे 35 रुपये 40 रुपये तेवढे पैसे देतो आणि साखर घेतो. पण आधी असं नव्हतं. आधी काय करायचे ते लोक? विनिमय करताना ह्याच्या आधी निष्क नावाचा दागिना विनिमयासाठी वापरत होते, पण गाईचा सुद्धा वापर करायचे की काय, मला तू एवढं धान्य दे, मी तुला एवढ्या गाई देतो, किंवा ही गाय घे आणि मला धान्य दे, किंवा मला धान्य म्हणण्यापेक्षा दुसरी कोणतीही वस्तू, बैल, आता नांगराला जुंपायला बैल पाहिजे तर बैल दे आणि ही गाय घे. तर विनिमयासाठी काय केलं जायचं? गायीचा उपयोग करत होते. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनाही गायी चोरून येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. आता साहजिक आहे, विनिमयासाठी गायीचा उपयोग करतायत तर त्या गायीची काळजी घेतली पाहिजे. जसं की आज आपण पैशाचा उपयोग करतोय तर पैसे आपण बँकेत टाकतोय, लॉकरमध्ये टाकतोय, त्यामुळेच आपले पैसे व्यवस्थित राहतात. तर त्यावेळी गायी विनिमयासाठी वापरत होते म्हणून त्या गायीची विशेष काळजी घेतली जायची. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वैदिक कालिक लोक निष्णात होते. त्यांना माहीत झालं होतं की घोडा हा खूप चपळ प्राणी आहे आणि खूप वेगाने धावतो, तर त्याला माणसाळावं लागायचं, म्हणजे माणसात मिसळवलं जायचं आणि ते ट्रेनिंग त्याला दिलं जायचं, तो सराव त्याला दिला जायचा. आणि हे करण्यात वैदिककालीन लोक अतिशय निष्णात होते. निष्णात होते म्हणजे अतिशय तरबेज होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती. तर वेदकालीन रथाची जी चाके आहेत, आरे म्हणजे हे आरे, ह्याच्यातले जे हे काडे आहेत याला आरे म्हणतात. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्याचे चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. तर हे बघा, हे वेदकालीन रथ आहे, तर हे आरे आहेत, असं भरीव चाक नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आरे याला आहेत. म्हणून हे आरे जोडलेले रथ खूप वेगवान असायचे. माहिती दिलेली आहे थोडी एक्स्ट्रा. घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर म्हणतात, जे की आजही आपण हे
युनिट वापरतो, हे एकक वापरतो. हॉर्स पॉवर म्हणजे आपल्या शेतातली मोटर किती आहे? 5 HP. HP म्हणजे हॉर्स पॉवर. 5 हॉर्स पॉवरची शक्ती असलेलं आपलं इंजन आहे. अशा पद्धतीत. ठीक आहे. पुढे बघा, त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. त्यावेळी फक्त शेतीवरती लोक अवलंबून नव्हते किंवा पशुपालन यावरती अवलंबून नव्हते, तर इतरही व्यवसाय ते करण्यात बदल घडवून त्यांनी आणलेला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र असे संघ होते. अशा श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. म्हणजे काय की जे कारागीर होते त्यांचा दर्जा दुय्यम होत गेला. व्यावसायिक त्यांना दुय्यम नजरेने पाहू लागले की तुम्ही खालच्या लेवलवरती, खालच्या पातळीवरती काम करताय, तर तुम्ही आमच्यात मिसळू नका, तुम्ही दुसरीकडे राहा, किंवा त्यांचा एक वेगळा वर्ग तयार केला. त्या काळात समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. म्हणजे त्या काळीही अशा 4 पद्धतीच्या जाती अस्तित्वात होत्या. कोणत्या? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. तर हे वर्ण कशावरून ठरत होते? व्यवसायावरून. म्हणजे जर समजा एखादा कारागीर काम करणाऱ्याच्या घरात एखादा मुलगा जन्माला आला तर तो शूद्र असे किंवा वैश्य असे. पण एखादा ब्राह्मणाच्या घरामध्ये जर कोणी जन्माला आला तर तो वैश्य असे, ब्राह्मण असे. तर या व्यवसायावरून त्यांच्यामध्ये हे बदल दिसत असत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आणि हळूहळू काय व्हायला लागलं? जाती व्यवस्थेमध्ये विषमताही निर्माण होत गेली. म्हणजे आजच्या स्थितीला ज्या जाती समाजामध्ये दिसत आहेत की लोहार, कुंभार, हे सुरुवातीला ह्यांचे जे पूर्वज होते हे या पद्धतीची कामं करत होते. लोहाराने लोखंडाचं काम करायचं, कुंभाराने भांडी बनवण्याचं काम करायचं, सुताराने लाकडाची कामं करायची. तर त्यावरून हळूहळू जशी त्यांची पिढी वाढत गेली त्याच्यावरून त्यांच्यामध्ये हा बदल दिसत गेला की हे लोक हेच काम करत आहेत, तर त्यांना तीच जात दिली पाहिजे. म्हणजे लोहारात जन्माला आलेली मुलं लोहाराची, सुताराच्या घरात जन्माला आलेली मुलं सुताराची. या पद्धतीत जातीमध्ये विषमता आढळत गेली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम म्हटलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्याश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. तर यामध्ये काय झालं? 4 आश्रम निर्माण झाले होते. कुठला? पहिला आहे ब्रह्मचार्याश्रम, म्हणजे गुरुजवळ बसून ज्ञान घ्यायचं. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ आश्रम. म्हणजे ज्यावेळी गुरुपाशी बसून ज्ञान पूर्ण घेतलं त्यानंतर जो पुढचा टप्पा आहे तो गृहस्थ आश्रमाचा टप्पा आहे. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साह्याने पार पाडावी असा नियम होता, अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. तर हे काय आहे बघा? यात आधी टप्प्यावर त्याने घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत सागिदेपणाने जगावे. हा झाला कोणता? वानप्रस्थाश्रम. आणि चौथा जो शेवटचा आश्रम आहे तो आहे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. जो की कुठला होता? संन्यासाश्रम. संन्यास घेणे जे म्हणतात ते ह्या काळामध्ये होते, जो चौथा टप्पा आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण वैदिक संस्कृतीतील लोकांचं शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन या बाबतीत आपण माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. 1-2दा 3दा व्हिडिओ ऐका, लगेच सर्व काही गोष्टी लक्षात येऊन जातील. ठीक आहे. याच्या आधीचेही व्हिडिओ पहा. काय अडचण असतील तर कमेंट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण यामधले राहिलेला जो पॉईंट आहे धर्मकल्पना, शासन व्यवस्था, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये हा धडा संपून जाईल. ठीक आहे.
थांबू आपण. धन्यवाद.